महाराष्ट्राच्या नाणेलागणी अशा अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, या नराधमांना फाशी दिल्याशिवाय थांबणार नाही आणि अशा प्रकारचं आंदोलन आम्ही सर्वजण एकत्र येऊन नेहमी करत राहणार आणि अत्याचाराचा सर्वजण मिळून हा आम्ही जेव्हा त्या जनतेला जो न्याय मिळवून द्यायचा आहे तो प्रशासनाला प्रश्न विचारून न्याय मिळवूनच देऊ जाऊ आणि तेव्हाच आम्ही महिला रणरागिणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये आपण रोज काही ना काही गोष्टी ऐकतो की नाही. आज महिलांवरती इथे अत्याचार झाला, आज महिलेवरती तिकडे बलात्कार करून महिलेचा खून करण्यात आला, आज या शाळेमध्ये हे झालं, आज त्या शाळेमध्ये हे झालं. महिला म्हणून आज आम्हाला घरातून निघताना 10 वेळा विचार करायला लागतो. पण ज्या वेळेला आमचं उद्धव साहेबांचं सरकार होतं ना महाराष्ट्रामध्ये, तेव्हा आम्ही महिला आणि आमच्या मुली ताट मानेने घराच्या बाहेर पडत होतो आणि आम्हाला भीती वाटत होतं आमच्या मुलीला बाहेर पाठवताना. पण आज अशी वेळ आली आहे ना, माझी मुलगी कॉलेजला आहे, आज मला नाही असतो तिला पेपर स्प्रे आणि छोटा चाकू घेऊन तिला कॉलेजला पाठवावं लागतंय. ही आमची महिलांचा जडगण आहे. हेच बघण्यासाठी काय सरकार बसवलं होतं मिंटे सरकार. मी जनतेला प्रश्न विचारते, इकडे येणाऱ्या जाणाऱ्या उद्धव साहेबांचं सरकार असताना 2021 साली खोके घेऊनच त्यांनी बसवलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु जे जनतेची दिशाभूल केली त्या जनतेला मी विचारते, 2021 साली उद्धव साहेबांचं सरकार असताना शक्ती विधायक मांडलं होतं का नव्हतं. शक्ती विधायकाच्या माध्यमातून जेव्हा असे कुठे अत्याचार किंवा बलात्कार किंवा कोणत्याही घटना घडतील महिलांच्या विरोधात, त्याच्यावरती तुरंत म्हणजे 15 दिवसाच्या आत त्याची दखल घेतली जावी आणि 30 दिवसाच्या आत त्याचा ट्रायल घेतला जावा असं विधायक आपण मांडलं होतं. परंतु या बोके सरकारला, या खोके सरकारला, या मिंडे सरकारला ते मान्य नव्हतं आणि कपट कारस्थान करून आपल्या उद्धव साहेबांना पाय उतार करायला लावलं. पण आज तागायत तो शक्ती कायदा त्यांनी आणलेला नाहीये. याचा अर्थ काय, त्यांना आपल्या महिलांची फक्त वोट पाहिजे, महिलांच्या सुरक्षेची त्यांना काहीही सावकार नाही. तर आता मी सगळ्या महिलांना म्हणून सांगते की जर हे अत्याचार थांबवायचे असतील, आपल्या पोलीस बांधवांना पण आवाहन करते की तुमच्याकडे कुठली महिला का कुठली मुलगी कुठलीही कंप्लेंट घेऊन आली तर या प्रशासनाच्या दबावाखाली न राहता तुम्ही ते विचारपूर्वक त्यांची कंप्लेंट रजिस्टर करून घेतली पाहिजे. नाही तर शिवसेना साईडमध्ये आम्ही सर्व महिला येऊन ते मोर्चा घेऊन येऊ. कारण आज कुठेतरी दडपशाही दिसते. आज बदलापूरला सुद्धा जेव्हा सगळे पालक उतरले ना रस्त्यावर तेव्हा त्याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली. ते पण मी म्हणते पोलिसांनी काहीतरी अटक केली असेल, त्या स्कूलने काहीतरी त्यांनी निलंबित केली असेल, पण जे मुलींवर अत्याचार झाले त्याची भरपाई करून मिळणार आहे का, त्यामध्ये नाहीये. तर हे शाब्दिक अन्यायी असंविधानिक सरकार, मिंदे सरकार, फडणवीस सरकार जेव्हापासून या महाराष्ट्रावर आलं आणि जेव्हापासून सत्ताधारी मंत्री हे केवळ राजकारण करण्यात दोघे झाले आणि महाराष्ट्राच्या गृहिणी त्यानंतर तिचं प्रेत तलावात मिळालं, उन्नावमध्ये झालं. हे इतक्या भयंकर घटना या ठिकाणी घडत आहेत. आज आपण पाहिलं